कशा प्रकारे हल्ला करण्यात आला त्याचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहेत। दंगलखोरांनी दगडफेक करत परिसरातील अनेक वाहनांची कशा प्रकारे तोडफोड केली यामध्ये हे पाहायला मिळतंय। ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। नागपुरात काल रात्री जो उद्रेक झाला त्याची ही दृश्य आहेत। कशा प्रकारे दोन गटात राडा झाला, पहिल्या घरावर झालेल्या हल्ल्याचा हा व्हिडिओ आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। कशा प्रकारे हा हल्ला करण्यात आला, जमावाकडून कशा प्रकारे दगडफेक करण्यात येत होती हे देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। दंगलखोरांनी दगडफेक करत परिसरातील अनेक वाहनांची काल तोडफोड केली आणि अखेर हा वाद खरतर जाळपोळीपर्यंत जाऊन पोहोचला। महाल परिसरातली ही दृश्य आहेत, त्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। पहिल्या घरावर कशा प्रकारे दगडफेक या जमावाने केली ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि या संपूर्ण दगडफेकीत काही नागरिक असतील किंवा पोलीस असतील ते देखील जखमी झालेले आहेत। हा व्हिडिओ आपण पाहतोय। औरंगजेबाच्या कबरीवरून काल नागपुरात उद्रेक पेटला, दोन गटात राडा झाला आणि हा संपूर्ण वाद अखेर जाळपोळीपर्यंत पोहोचला होता। त्याच दरम्यान कशा प्रकारे ही दगडफेक करण्यात आली त्याचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ या जमावाकडून करण्यात आली, त्याचाच व्हिडिओ सध्या आपण पाहतोय। दरम्यान नागपुरात नेमकं काय घडलं आपण ते देखील आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। संध्याकाळी 7:30 वाजता एका गटाकडून शिवाजी चौकाजवळ घोषणाबाजी करण्यात आली होती। त्यानंतर त्याच दरम्यान संध्याकाळी 7:30 वाजता महाल परिसरात दुसऱ्या गटाकडून देखील घोषणाबाजी करण्यात आली। अगदी काही क्षणात संध्याकाळी 7:35 पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या गटांना वेगवेगळं केलं आणि त्यानंतर रात्री 9 वाजता दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक झाली असल्याचं पाहायला मिळालं। अगदी थोड्याच वेळात 9:05 दगडफेकीत अनेक वाहनांचं नुकसान झालं। त्यानंतर सुमारे 9:15च्या दरम्यान जमावाकडून जेसीबीची जाळपोळ करण्यात आली। 9:20 जमावाकडून पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आणि साधारण 9:30च्या सुमारास पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। हा संपूर्ण घटनाक्रम खरतर काल नागपुरात घडलेला आहे, ते देखील आपण पाहिलं। आता नागपूरमध्ये नेमकं काय घडलं, कुठे राडा झाला आपण ते देखील पाहूयात। नागपूरच्या महाल परिसरात हा राडा झाला। भालदारपुरी आणि हंसापुरी या भागात प्रामुख्याने दोन गटांमध्ये राडा झाला होता आणि त्याच दरम्यान नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। आता ही संचारबंदी नेमकी कुठे कुठे लागू करण्यात आली आपण ते पाहूयात। नागपूरच्या कोतवाली परिसरात, गणेशपेठ परिसरात, लकडगंज परिसरात, पाचपावली परिसरात, त्यानंतर शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागांमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आणि सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून रात्रभरात जवळपास 80 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्या नागपुरातल्या महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय, तर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। रात्रीपासून आतापर्यंत पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांची अजूनही धरपकड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 80 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण नागपुरात सध्या छावणीचं स्वरूप आलं असल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरात राड्यादरम्यान जमावानं पोलिसांवर देखील जोरदार हल्ला केला। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केल्याची माहिती मिळते। या हल्ल्यामध्ये कदम यांच्या हाताला मोठी जखम झाल्याची माहिती आहे। काल नागपूरमध्ये जो राडा झाला त्यावेळी पोलिसांवर देखील जमावानं दगडफेक केली आणि त्याच दरम्यान पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं जमावानं हल्ला केल्याची माहिती मिळते।
या हल्ल्यामध्ये कदम यांच्या हाताला मोठी जखम झाल्याची माहिती मिळते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद पेटला तो जाळपोळीपर्यंत जाऊन पोहोचला आणि नागपुरात राड्यादरम्यान जमावानं पोलिसांवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये काही स्थानिक नागरिक देखील जखमी झाले. दरम्यान न्यूज 18 लोकमत देखील वारंवार नागपूरकरांना आवाहन करतंय, शांततेचं आवाहन करण्यात येतंय. नागपूरमध्ये काल 2 गटांमध्ये जो वाद झाला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस उपायुक्तांवर काल कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला आणि त्याच दरम्यान हल्ल्यामध्ये निकेतन कदम यांच्या हाताला मोठी जखम झाली आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एकीकडे जाळपोळ रोखण्यासोबतच पोलिसांनी राडेबाजांची धरपकड सुरू केली आणि यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर दगडफेक करून गल्लीबोळात घरात लपून बसलेल्या राडेबाजांना शोधून काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केलं. या ऑपरेशनमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आतापर्यंत 80 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. नागपूरमध्ये नेमका कुठे कुठे राडा झाला आपण ते पाहिलं. महाल परिसरात, हंसापुरी परिसरात, भालदारपुरी परिसरात हा राडा झाला प्रामुख्यानं आणि राडेबाजांची मोठ्या प्रमाणात धरपकड पोलिसांकडून करण्यात आली. जाळपोळ करणारे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. 80 जणांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिसांनी काल रात्रीपासूनच कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. अधिकची कुमक देखील मागवण्यात आली होती आणि या संपूर्ण परिसराला सध्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे.